नमस्कार मंडळी, तर आज मी तुम्हाला दाखवते नारळी पाक। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे 2 वाटी ओला नारळाचं कीस आहे, 1 वाटी साखर, हे पेलाभर दूध घेतलेलं आहे आणि 2 चमचे तूप लागणार आहे आपल्याला। आणि ह्या भोपळ्याच्या बिया, तुम्ही बदामी घालू शकता, काजूही घालू शकता। आणि ही थोडीशी वेलची घेतली आहे। आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। तर आता कढई आपण गरम करत ठेवलेली आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण हे तूप घालणार आहात, म्हणजे त्याच्यामुळे खाली लागणार नाही ते खोबरं। आधी तूप घालून घेऊया। आता हे तूप गरम झाले। आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं परतून घेणार आहात। हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। हे छान असं परतून घ्यायचं आहे। आधी तूप टाकलं म्हणजे ते लागत नाही खाली। आपल्याला जास्त तूप नाही लागणार आहे, फक्त 2 चमचेच लागणार आहे तूप। हे असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे ते नारळ थोडं ओलसर असतो ना, तर त्यातलं पाणी सुकलं पाहिजे। फक्त आपल्याला कलर बदलायचं नाही आहे, थोडं सुक्कं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। आता हे व्यवस्थित तुपामध्ये आपण भाजून घेतलेलं आहे। हे बघा, हे सुक्कं सुक्कं झालं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया। 1 वाटी साखर आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे साखरेमध्ये। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ढवळतच राहायचं आहे सतत। आता याच्यामध्ये हे दूध ओतून घ्यायचं आहे। 1 पेला दूध ओतलंय। आता गॅस फास्ट करायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे। हे बघा, हे असं ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित। कमी साहित्यामध्ये छान नारळी पाक तयार होतो, छान लागतो खायला। तुम्ही पण करून बघा या पद्धतीने। गॅस आपण फास्ट केलाय मंडळी। तर आता साखरेला बघा पाणी सुटलंय। हे बघा, असं पाणी सोडते साखर। तर हे पूर्ण आटून घ्यायचं आहे चांगलं। हे फास्ट गॅसच ठेवायचं आहे, कमी करायचं नाही आहे। हे बघा, साखर पाणी सोडते, तर आता पूर्ण आटेपर्यंत हे असं ढवळत राहायचं आहे सतत। हे पाक झालं पाहिजे, पाक होईपर्यंत असं सतत ढवळत राहायचं आहे। गॅस फास्टच ठेवायचं आहे, कमी नाही करायचं आहे। हे मिश्रण सुकत चाललंय, पाणी थोडं आटत चाललंय, ह्याच्यामधलं सुकं सुकं होतंय। आता ह्याचा पाक तयार होतोय। हे बघा, हे असं सुकलंय। अजून थोडं आपल्याला ढवळावं लागेल, पण गॅस फास्ट ठेवूनच, कमी नाही करायचं आहे। मिश्रण आता सुकलेलं आहे, ह्याच्यामधलं पाणी पण गेलंय साफ। आता हे थोडंसं साईडला काढून आपण चेक करून घेऊया। थोडंसं साईडला काढलंय चेक करण्यासाठी। साईडला काढलंय थोडंसं, हे थंड करून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा होतोय काय बघायचं आहे। जर गोळा झाला तर समजायचं आपला पाक तयार आहे। मंडळी, पाक तयार झालेला आहे आणि बघा, हा लाडू तयार झाला आहे आणि हे चिपकतही नाही आहे हाताला। आता आपला पाक तयार झालेला आहे आणि हे सुकले छान, पण जास्त सुकूही द्यायचं नाही आणि जास्त ओलसरही ठेवायचं नाही आहे, मध्यमच ठेवायचं। आता एक मिश्रण छान सुकलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ही वेलची टाकून घेऊया। वेलचीने छान टेस्ट येतो। आणि आता हे खाली उतरून आपण भांड्यामध्ये पसरवून घेऊया। हे बघा, हे आपण ट्रे घेतलाय आणि त्याला असं बटर पेपर लावलेला आहे
आणि त्याच्यावर आपण तूप चोळून घ्यायचं आहे आणि या भोपळ्याच्या बिया टाकायच्या आहेत सजावटीसाठी. तुमच्याकडे असं ट्रे नसेल तर तुम्ही ताटी घेऊ शकता. दुसरं कोणतं भांडं घेतलं तरी चालेल पसरट. आता हे मिश्रण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे बघा मिश्रण छान सुकं झालं आहे. तर हे ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे पूर्ण मिश्रण ओतायचं आहे आणि चांगलं सेट करून घ्यायचं आहे. मिश्रण असं सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे वड्या खूप छान पडतात त्याच्या. असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. चारी कडा दाबून घ्यायच्या व्यवस्थित. हे आता छान सेट केलं आहे आपण. हे पहा मंडळी, आता हा मिश्रण सेट झाले छान. हे बघा. तर आता हा गरम आहे तोपर्यंत आपण कडा सोडून घेऊया ह्याच्या. गरम असतानाच आपण चारी साईडनी कडा मोकळ्या करून घ्यायची आहेत. चारी साईडनी सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे थोडंसं गरम आहे तोपर्यंतच मोकळं करायचं आहे. सोडून घेतलेले आहेत. आता आपण एक ताट घेतलं आहे. ह्या ताटामध्ये हे उपडं करून घ्यायचं आहे. हे वरती डॅप डॅप करायचं आहे थोडं, म्हणजे निघून जातो सरळ. हे बघा. आता हे बटर पेपर काढून घ्यायचं आहे. हे बघा छान सेट झालं आहे. पाहू शकता तुम्ही, खूप छान दिसतोय. हे पहा किती छान दिसतोय हे. तर आता हे गरम आहे ना, तोपर्यंतच आपण ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि या वड्या मध्यभागातूनच पाडायच्या आहेत. हे पहा, दाखवते मी तुम्हाला आता. ह्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. साईडनी नाही पाडायच्या आहे, मध्यभागातून सुरुवात करायची आहे. हे बघा छान पडतायत वड्या याच्या. हे बघा नारळी पाक छान तयार झाले. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. ह्या वड्या पण छान निघतात त्याच्या. बघा किती छान वडी निघाली याची. खूप छान दिसते. या अशा प्रकारे तुम्हीही बनवून बघा. छान वड्या निघाल्या त्या. हे बघा मी तुम्हाला फोडून दाखवते. हे बघा किती सुंदर दिसते. आणि सुकल्यावर अजून थोडी क्रंची होणार आहे. बघा किती छान दिसते.